नमस्कार श्रोत्यांनो. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला जमलो आहोत. जयंती साजरी करत असतानाच आपण राजांचे विचार आपल्या जीवनात नक्कीच अंगीकृत केले पाहिजे. नको झळाळी शब्दांची, नको जयंती पुरता जय जयकार, तुझ्या आचरणात दिसू दे खरे शिवविचार. आजचा विषय आहे स्टेटस नाही सिस्टीम बनव. आज जग एआयच्या मागे धावतंय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑटोमेशन. एका क्लिकवर उत्तर, एका क्लिकवर पोस्ट आणि एका क्लिकवर शुभेच्छा देखील. हॅपी शिवजयंती. पण स्वतःला एक आपण शांतपणे प्रश्न विचारूया. आपण महाराजांना फॉलो करतो का की फक्त फॉरवर्ड? 17व्या शतकातील रिअल इंटेलिजन्स, ज्या काळात ना इंटरनेट होतं, ना सॅटेलाइट, ना डेटा सेंटर्स, त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारले हिंदवी स्वराज्य. हे फक्त राज्य नव्हतं, हा एक व्यवस्थेचा ब्ल्यूप्रिंट होता, लीडरशिपचा केस स्टडी होता. आज आपण एआय, महाराजांनी वापरली होती ॲक्च्युअल इंटेलिजन्स, अप्लाइड इंटेलिजन्स. हिंदवी स्वराज्यामध्ये अष्टप्रधान मंडळ होते. स्ट्रक्चर्ड गव्हर्नन्स, क्लिअर रूल्स, क्लिअर अकाउंटेबिलिटी. चला याची थोडक्यात ओळख करून घेऊया. या अष्टप्रधान मंडळामध्ये पेशवा, अमात्य, सचिव, मंत्री, सुमंत, सेनापती, न्यायाधीश आणि पंडित होते. पेशवा प्रशासनाचा प्रमुख समन्वयक होता. अमात्य अर्थव्यवस्था आणि कोश सांभाळत असे. सचिव कागदपत्र आणि शासन आदेश हे बघत असे. मंत्री आंतरिक नोंदी व माहिती ठेवत असे. सुमंत परराष्ट्र धोरण ठरवणे. सेनापती सैन्यप्रमुख होता, तर न्यायाधीश स्वतंत्र न्यायव्यवस्था बघत असे. पंडित नैतिक व धार्मिक मार्गदर्शन करत असे. हे अष्टप्रधान मंडळ म्हणजे एक गव्हर्नन्स मॉडेलच होते. आज कॉर्पोरेट बोर्डमध्ये जे शिकवलं जातं ते महाराजांनी 350 वर्षांपूर्वी अंमलात आणलं होतं. महाराजांचं गुप्तहेर खातं तर अतिशय सजग, सशक्त होतं. ग्राउंड लेवलला जाणे, माहिती मिळवणे, राईट इन्फॉर्मेशन, राईट टायमिंग, राईट ॲक्शन. गुप्तहेर खात्याकडून मिळणारी बातमी इतकी सुस्पष्ट असे, इतकी खात्रीशीर असे, त्यामुळे शिवाजी महाराज योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन त्यांनी अनेक मोहिमा यशस्वीरित्या राबविल्या. आज एआय डाटा देतो. महाराजांनी डाटाचा उपयोग करून अनेक निर्णय घेतले. हिंदवी स्वराज्यामध्ये सर्वात महत्वाचा गाभा म्हणजे गनिमी कामा, अजाईल मॉडेल. आज स्टार्टअप कल्चरमध्ये आपण अजाईल म्हणतो. अजाईल म्हणजे चपळपणा, आणि हाच चपळपणा महाराजांनी रणांगणावर दाखवून दिला. कमीत कमी संसाधनं, जास्तीत जास्त परिणाम. ही इफिशियन्सी नाही का? पहिल्यांदाच सागरी आरमाराची उभारणी राजांनी हिंदवी स्वराज्यामध्ये केली. व्हिजन म्हणजे फक्त आज जिंकणं नाही, तर पुढच्या पिढ्यांचं रक्षण करणं. हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीमध्ये सागरी आरमारामुळे स्वराज्याच्या सर्व सागरी सीमा सुरक्षित झाल्या. युद्धाच्या काळातही स्त्रियांचा सन्मान ठेवला जात असे. हिंदवी स्वराज्यामध्ये स्त्रियांचा रिस्पेक्ट, स्त्रियांचा सन्मान ही गोष्ट खूप प्राधान्यक्रमाने येत असे. झिरो टॉलरन्स फॉर मिसकंडक्ट. स्त्री बरोबर जर गैरवर्तन होत असे तर तिथे शून्य सहिष्णुता दाखवली जात असे. कोणताही मुलाहिजा न बाळगता कठोर शासन केले जात असे. लीडरशिप म्हणजे ताकद नाही, लीडरशिप म्हणजे मूल्य. या सर्व मूल्यांची जोपासना हिंदवी स्वराज्यातील मावळ्यांनी आजन्म केली. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, हंबीरराव मोहिते, नेताजी पालकर ती फक्त योद्ध्यांची नावे नव्हेत, ते असे योद्धे होऊन गेले की जे शिवाजी राजांच्या एका शब्दाखातर स्वतःच्या प्राणांची देखील बाजी लावायला मागे पुढे बघत नव्हते. नव्हे, त्यांनी स्वतःच्या प्राणांची बाजी लावली देखील.
महाराज आदेश देत असत आणि ही त्यांची सर्व सैनिक त्यांना विश्वास देत असत. महाराजांनी त्यांना अधिकार दिला, ओनरशिप दिली. लीडरशिप म्हणजे टीमवर विश्वास ठेवणे, मायक्रो मॅनेज नाही तर एम्पॉवर करणं. आज कॉर्पोरेट जगात टीम ट्रस्ट हा सर्वात मोठा ॲसेट आहे आणि महाराजांनी हे शतकांपूर्वी सिद्ध केलं. आज आपण स्टेटस ठेवतो, डीपी बदलतो, रील बनवतो, पण आपले विचार ॲक्शनमध्ये येतात का? AI उत्तर देईल, पण कॅरेक्टर कोण देणार? AI सिस्टीम देईल, पण आपण सिस्टीम बनणार का? नव्या पिढीसाठी काही संदेश नक्कीच आहे. सेलिब्रेट कमी करा, इम्प्लिमेंट जास्त करा. फॉरवर्ड कमी करा, फॉलो जास्त करा. महाराजांना मान देणं म्हणजे त्यांचे विचार जगणं. दूरदृष्टीपणा, विश्वास, शिस्त, सांघिक कार्य हे जर आपण आपल्या आयुष्यात आणलं तरच आपल्याला हिंदवी स्वराज्य समजेल. आज राजांची जयंती आहे, पण ही फक्त उत्सवाची तारीख आहे का? तर नाही, तर हा आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. आपण AI वापरूया, पण ॲक्च्युअल इंटेलिजन्स विसरू नका. आपण यश मिळवूया, पण मूल्यांवर उभं राहू. आज एक संकल्प करूया, स्टेटस नाही, सिस्टीम बनायचं. शिवराय शिकवून गेले, धैर्य असो पण अहंकार नको. शत्रू कितीही मोठा असो, युक्ती आणि नीतीने हरवता येतो. सत्ता ही शौर्याने मिळते, पण ती माणुसकीने टिकते. स्वप्न मोठं पहा, पण त्यासाठी कष्ट घ्यायला मागे हटू नका. राजा असो वा रयत, स्वाभिमान आणि सत्य सोडू नका. शब्दांचा वापर शस्त्रासारखा करा, पण शस्त्र फक्त न्यायासाठी उचला. आपलं कर्तव्य निभावलं की इतिहास आपलं नाव लिहितो. शिवरायांसारखं जगा, स्वतःसाठी नाही तर आपल्या माणसांसाठी. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा. जय भवानी, जय शिवाजी. मी पद्मा धुमाळ. पुन्हा भेटूया एका नव्या विचारासोबत. धन्यवाद.